आलेला आहे। या नवीन प्लॅटफॉर्मच्या आधारे आपल्याला आय गॉट कर्मयोगी ॲपला नोंदणी करायची आहे। प्ले स्टोअरला आपण गेल्याच्या नंतर असा तुम्हाला डिस्प्ले दिसेल, त्या ठिकाणी आय गॉट कर्मयोगी ॲप आपल्याला ओपन करायचं आहे। दोन पर्याय आहेत, साइन इन आणि रजिस्टर। साइन इन आपल्याला करता येणार नाही कारण आपल्याला नोंदणी केलेली नाही आहे। रजिस्टर निवडायचं आहे। लिंक रजिस्ट्रेशन आणि खाली देखील स्कॅन QR कोड रजिस्ट्रेशन आहे। आपल्याला जे काही लिंक पाठवलेली आहे ग्रुपवरती, त्या ग्रुपवरच्या लिंकच्याद्वारे या ठिकाणी लिंक कॉपी करून पेस्ट करायची आहे इनबॉक्समध्ये। आत्ताच्या बघा आमच्या तालुक्याच्या ग्रुपला ही पोस्ट आलेली आहे, तेथून लिंक कॉपी करून या बॉक्समध्ये पेस्ट करायची आहे। थोडी लिंक चुकलेली आहे, इनकरेक्ट URL फॉर्मॅट। आपण डबल या ठिकाणी लिंक कॉपी करणार आहोत, पाहूयात। हा ही आय गॉट कर्मयोगी ॲपची ही लिंक कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायची आहे। पहिली लिंक इरेज केली तरी चालेल किंवा डायरेक्ट पेस्ट केली तर आपण इरेज करणार आहोत पहिली लिंक, कारण ती इनकरेक्ट आहे। इनकरेक्ट असल्यामुळं ओपन होत नाही, त्यामुळे नवीन करेक्ट URLची लिंक या ठिकाणी पेस्ट केलेली आहे। रजिस्टर हा पर्याय निवडायचा आहे। आपलं जे काही ऑफिशियल नाव आहे इंग्लिशमध्ये आपण टाकणार आहोत, कारण त्याच नावाने आपल्याला कोर्स केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहेत। आपलं ऑफिशियल नाव जे आहे ते या ठिकाणी टाकत आहोत। ईमेल देखील आपल्याला टाकायचा आहे। आपला जो काही ऑफिशियल शक्यतो ऑफिशियल ईमेल टाकायचा आहे, कारण त्यामध्ये नंतर एक OTP येणार आहे आणि तो OTP आल्याच्या नंतर त्याचं व्हेरिफिकेशन देखील करायचं आहे। पहा ऑफिशियल या ठिकाणी ईमेल टाकणार आहोत। सेंड OTP हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। जीमेल बॉक्समध्ये जाऊन ईमेल बॉक्समध्ये जाऊन इनबॉक्समध्ये जाऊन OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। कॉपी करून तिथे पेस्ट देखील आपल्याला करता येईल। हा 6 अंकी OTP आहे, 761976। इथे जाऊन आपण पेस्ट करणार आहोत। व्हेरीफाय OTP हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। ज्या मोबाईल नंबरला तुम्हाला OTP येतो, टेक्स्ट OTP, दोन पर्याय आहेत, रिसीव्ह मेसेज ऑन व्हॉट्सअप, पण तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो तो या ठिकाणी निवडू शकतात। सेंड OTP परत हा पर्याय निवडायचा आहे। हा पर्याय निवडायच्या नंतर इनबॉक्समध्ये हा देखील आपल्याकडे कॉपी करून पेस्ट करता येईल। व्हेरीफाय OTP मगासारखीच प्रोसिजर अगदी करायची आहे। या ठिकाणी डेजिग्नेशन पद जे आहे, वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत। आपला असिस्टंट टीचर पद आहे आणि ग्रुप जो काही आपला क संवर्गातील म्हणजे ग्रुप C मधले शिक्षक हे पद आहे। आपण ज्या ओके हा पर्याय ठिकाणी दिलेला आहे। जवळपास नोंदणीचा 50% भाग या ठिकाणी संपलेला आहे। आता प्लीज चेक युअर रजिस्टर्ड ईमेल टू ॲक्टिवेट युअर अकाउंट हा पर्याय निवडायचा आहे। म्हणजे आपल्या इनबॉक्समध्ये कुठल्याही जीमेलच्या इनबॉक्समध्ये जाणार आहोत आपण। तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज आलेला आहे, ईमेल आलेला आहे। तो ईमेल कशाचा आहे तर क्रिएट युअर पासवर्ड, क्रिएट पासवर्ड हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि तो निवडल्याच्या नंतर नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे। असा दिसल्यानंतर कंटिन्यू टू साईट हा पर्याय निवडायचा आहे। हा पर्याय निवडल्याच्या नंतर आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। आपल्या अगदी सोपा, आता बघा यूज स्ट्रॉंग पासवर्ड हा पासवर्ड दिलेला आहे, परंतु फार गुंतागुंतीचा पासवर्ड आहे। त्यापेक्षा आपल्याला सोपा पासवर्ड, आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला रिलॉग इन करताना त्याचा आपल्याला लक्षात राहील। पहा याच्या समोर जे तुम्हाला थोडासा डिजिटल आय दिलेला आहे, डोळा दिलेला आहे डिजिटलचा, तिथून देखील तुम्हाला तो पासवर्ड तुम्ही काय तयार केलेला आहे लक्षात राहण्यासाठी पाहण्यासाठीचा पर्याय आहे। परंतु या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे तो पर्याय मी या ठिकाणी दाखवत नाही, तुम्ही तो निवडू शकतात। सबमिट झालेला आहे, त्या बॅक टू आय गॉट साईट सेव्ह पासवर्ड सेव्ह देखील करू शकतात। शक्यतो क्रोमला पासवर्ड जर सेव्ह केले तर पुन्हा आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवायची गरज भासत नाही। पहा यानंतर थोडा नेटवर्क स्लो असल्यामुळे कदाचित रन फास्ट होत नाही, पण त्याला काय फारसा वेळ लागत नाही।
आता आय गॉट कर्मयोगी ला या ठिकाणी लॉग इन करत आहे. कर्मयोगी भारत लोकहितम व करनियम असा लोगो आहे. मी रिलॉग इन या ठिकाणी करत आहे. प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. फक्त ॲपला रिलॉग इन करत आहे. ॲप आहे तुमची साईटला देखील तुम्हाला या ठिकाणी करता येईल, पण ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. आय एम नॉट रोबो हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. अगदी नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर जवळपास नोंदणी पूर्ण झालेली आहे. फक्त या ठिकाणी रिलॉग इन करत आहोत. लॉग इन नावाचा पर्याय आहे. लॉग इन नावाच्या पर्यायाच्याद्वारे या ठिकाणी ह्या ॲपला आपल्याला डिस्प्ले पाहायचा आहे. नेमकं या ठिकाणी काय आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वयं नावाचं जसं एक नॅशनल पोर्टल आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर सर्वांसाठी, अगदी म्हणजे वेगवेगळे कोर्सेस आहेत शासनाचे मोफत. त्याच पद्धतीने जे काही कर्मचारी आहेत सर्व स्तरावरचे शासनाचे सगळ्या प्रकारचे राज्यातले देशातले त्यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. याला CPD असं म्हणता येईल. ऑनलाईन CPDचा हा एक प्रकार आहे, जेणेकरून आपण व्हिडिओ पाहून वेगवेगळे कोर्सेस करू शकतो, नवीन नवीन माहिती मिळवू शकतो आणि त्याद्वारे प्रमाणपत्र मिळवू शकतो. जवळपास ही प्रक्रिया ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 100% झालेली आहे. हा डिस्प्ले तुम्हाला दिसत आहे. यानंतर तुम्हाला कोर्स कसे करायचे, त्याचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे. तो तुम्ही पाहू शकतात. येथून एक्सप्लोर नावाचा पर्याय देखील आहे. सर्च आहे. माय लर्निंग्स आहेत, म्हणजे तुम्ही शिकत असलेला हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. तोपर्यंत तुर्तास या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण नोंदणी करू शकतात. सर्व प्रकारचे कर्मचारी नोंदणी करू शकतात. सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी नोंदणी करू शकतात आणि आय गॉट कर्मयोगी या नवीन पोर्टल